व्यंग करणार नाही, पण परळीच्या टोळीच्या नादी लागू नका असं जरांगेने म्हटलंय. आता माफ करतो, पुढे चूक झाल्यास सोडणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. मला या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की मी कुणाशी वाईट वागलो नाही. माझ्याशी असं का होतंय, नक्की मनामध्ये खंत आहे. माझं व्यंग या पद्धतीने करणे हे न पटणार नाही. काय माझाही परिवार आहे, माझ्याही घरामध्ये 2 मुलं आहे, सून आहे, मुलगी आहे, नातू आहेत, माझी पत्नी आहे, माझे वडील आहे, माझी आई 3 वर्षापूर्वी गेली, आईचं दूध. अशा वेळी मात्र ठीक आहे, कुणाला वाटतं चांगलं तर त्यांनी केलं. मनोजदादा जरांगे पाटलांच्या ह्या भाषेचं किंवा केलेल्या आवाजच्या भाषेचं मी समर्थन कधीच करणार नाही. त्यांना एकच गोष्ट सांगितली होती, कोणाबद्दल वैयक्तिक व्यंग टीका, कोणाच्या आया बहिणीवरनं टीका करणे योग्य नाही. आमच्या मराठा समाजाची लेक ज्याच्या घरात आहे त्याच्याबद्दल आम्ही नाही बोललं पाहिजे. कोणाबद्दलही बोलत असताना दादानी आज समाजाचं नेतृत्व करतायत, तर ते समाजाच्या नेतृत्वाला कुठे डाग लागणार नाही याचा देखील प्रयत्न केला. तुम्ही काल जे व्यथित झालात, आम्हाला पण वाईट वाटलं. मला सुद्धा, मी रात्री बघितलं ते की तुम्ही तुमच्या आईचं नाव घेतलं. शेवटी ती मायमाऊली आई ही आई असते सगळ्यांची. तुम्ही आईचं नाव घेतलं. आमच्यावरती मराठ्यांचे संस्कार आहे. तुम्हाला पहिल्या वेळेस आम्ही माफ करतो, तुम्हाला सोडून देतो. तुमच्यावरती व्यंग मी करणार नाही इथून पुढं, कारण मराठी आम्ही एकदा दोनदा माफ करतो, सोडून देतो. पण याच्यानंतर जर चूक झाली तर सोडणार नाही तुम्हाला. आणि तुम्ही आता इथून पुढं परळीच्या टोळीच्या नादी लागून कुठाने कसलेच करू नका आणि मराठीच्या विरोधात जाऊ नका.